नमस्कार, मी रेणुका. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज शनिवार आहे आणि सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज आपण एका सेलिब्रिटीशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत. आता आपण तिचे फोटोज बघितलेले आहेत. स्पृहाचं आपण स्वागत करूयात IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये. स्पृहा, खूप खूप स्वागत. थँक्यू. आणि स्पृहा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करते. ती एकतर कविता देखील लिहिते आहे, त्याचबरोबर ती ऍक्टिंग करते आहे, तिचं नवीन नाटक देखील आहे आणि या सगळ्याविषयी तिच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यासाठी तुमच्या देखील फोन कॉल्सची वाट बघतो आहोत. आणि ज्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263 02266899263. तुमचे प्रश्न येणारच आहेत, पण तोपर्यंत माझ्या आणि स्पृहाच्या गप्पांना इथे सुरुवात होते आहे. तुमच्या प्रश्नांची जरूर वाट बघतो आहोत. स्पृहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी मनापासून अभिनंदन, कारण 2015 हे नवीन वर्ष आहे एकतर खास करून, आणि त्याच्यात लग्नानंतरची स्पृहा आता असणार आहे सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये. कसा वाटतोय हा बदल? छान वाटतंय. वर्षाची सुरुवातच कामानी झाली माझ्या, कारण अगदी लग्न झाल्या झाल्या लगेचच मी समुद्र नाटकाच्या तालमीला सुरुवात केली आणि 25 डिसेंबर रोजी आमचं नाटक ओपन झालं. सो त्या दृष्टीने फार काही बदल झालेला नाहीये, कारण इमिजिएटली लगेचच कामाला सुरुवात झालीच आहे. मजा येते, एक नवं शेड्यूल, नवी सगळी पद्धत हे सगळं मी हळूहळू सरावतेय त्या गोष्टीला आता. क्या बात आहे. तू आता जसं उल्लेख केला समुद्र, खरं तर त्याचे पोस्टर्स बघूनच असं वाटतं की काहीतरी खूप वेगळी कथा आहे आणि तू आणि चिन्मय असं कॉम्बिनेशन सध्या आम्हाला दिसतंय आणि खूप उत्सुकता आहे त्या नाटकाविषयी. समुद्र काय आहे? मिलिंद बोकीलांची समुद्र नावाची कादंबरी आहे. बऱ्याच जाणकार रसिकांनी ती वाचलेली सुद्धा असेल, मला खात्री आहे. मुळात बोकील सरांच्या सगळ्याच कादंबऱ्या या नातेसंबंधांवरती बोलणाऱ्या असतात आणि खूप खोल शोध असतो नातेसंबंधांचा. आणि फक्त तेवढंच नाही तर त्या अनुषंगाने एक कुठेतरी स्वतःला शोधण्याची प्रोसेस सुद्धा त्यामध्ये असते त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये. आणि आमच्या नाटकात सुद्धा तसंच आहे. नवरा बायको, त्यांची स्थित्यंतर त्यांच्या रिलेशनशिप मधली. आणि मुळात सगळ्यात सुंदर थॉट मला असा वाटतो की दोन माणसं जरी एकत्र राहत असली तरी त्यांचे सगळे विचार सारखे असतात असं नाही, पण आपल्यामधला हा वैचारिक वेगळेपणा ऍक्सेप्ट करून आपण एक छान सहजीवन जगू शकतो का, ह्याकडे कुठेतरी त्यांचा जो प्रवास आहे दोघांचाही, म्हणजे नंदिनी आणि भास्कर या दोन प्रमुख व्यक्तिरेखा नाटकामधल्या, तो आमच्या नाटकात मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय या सगळ्यामधनं. आणि एकूणच नातेसंबंध, मग ते स्त्री पुरुषांमधले असतील किंवा ज्याला ढोबळमानाने आपण नैतिक अनैतिक असं म्हणतो त्याबद्दलचं त्यांचं भाष्य असेल, या सगळ्या गोष्टी नाटकामध्ये खूप छान पद्धतीने बोलल्या जातात. आणि अभिनेत्री म्हणून विचारशील तर मला खूप चॅलेंजिंग आहे, कारण दोनच पात्रांचं नाटक आहे. आम्ही दोघच जण असतो रंगमंचावरती आणि थोडीशी मोठ्या वयाची व्यक्तिरेखा करायला मिळाली. सो ओव्हरऑल माझ्या दृष्टीने हा सगळा एक्सपिरियन्स म्हणून खूप जास्त सुंदर आहे. आणि पुन्हा चिन्मय सारखा अभिनेता तुझ्या बरोबर आहे. निश्चित. त्यामुळे प्रत्येक प्रयोगाला एक काहीतरी नवं शिकायला मिळतं, नवी म्हणजे स्पॉन्टेनियसली आम्ही दोघंही काम करायचा प्रयत्न करतो. काही ठरवून कॅल्क्युलेटेड करतो असं नाहीये. सो ज्याला खऱ्या अर्थाने प्रयोग म्हणता येईल असा आमचा प्रयोग असतो दरवेळेला. एक नवं काहीतरी देण्याचा प्रत्येक वेळेला प्रयत्न करत असतो. मजा येते. क्या बात आहे. तुझ्या आणखीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा आहेतच, पण आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. आपल्याला प्रश्न विचारतायत प्रतीक पाटील पुण्याहून. विचारा प्रतीक. स्पृहाजी नमस्कार. नमस्कार मॅडम, मला तुमचा अभिनय तर आवडतोच, पण त्याच्यापेक्षा मला आहे ना तुमच्या कविता खूप जास्त आवडतात. थँक्यू. तुम्ही जो ट्विटरवर तो लोकमुद्रा नावाचा इनिशिएटिव्ह घेतलाय ना, तो खूप चांगला आहे आणि त्याच्याने नवीन पिढीला आपल्या जुन्या कवींची ओळख होते. थँक्यू. आणि एक विनंती आहे मला की तुमची आवडती कविता तुम्ही सादर करा आमच्यासाठी प्लीज. अरे प्रतीक, माझं काम सोपं केलंय, कारण मी तुला तेच म्हणणार होते. मी नक्की कविता एक म्हणून दाखवते. माझी आवडती कविता आहे इंदिराबाई संतांची, मरवा नावाची. पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे, पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस पांढरे, देता घेता त्यात काहीसे पिसाहुनी सुकुमार थरारे, मेजावरले वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला, मेजावरले वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला, देता घेता उमटे काही मिनातयाचा त्यावर जडला, असेच काही द्यावे घ्यावे दिला एकदा ताजा मरवा, असेच काही द्यावे घ्यावे दिला एकदा ताजा मरवा, देता घेता त्यात मिसळला रंगमनातील त्याहून हिरवा, रंगमनातील त्याहून हिरवा. खरं तर ही मैफिल अशीच, मला असं वाटतं की कवितांवर कविता इथे सादर होत राहाव्यात, पण रसिकांचे फोन यायला आपल्याला सुरुवात झाली. आपल्याला पुढचा प्रश्न विकास विचारतायत बुलढाण्याहून. विचारा विकास. हॅलो मॅडम. बोला. तुमचा अभिनय मला खूप आवडतो.
तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे आतापर्यंत अभिनय केला त्यातील तुमची आवडती भूमिका कोणती आणि का? क्या बात. मला असं वाटतं की आतापर्यंतच्या सगळ्याच भूमिकांनी प्रत्येक टप्प्यावरती काही ना काहीतरी दिलंय मला. म्हणजे इनफॅक्ट आत्ता कुठेतरी कारकिर्दीची माझ्या सुरुवात होती असं मी म्हणेन. म्हणजे गाडी लाईनवर येणं ज्याला म्हणतात ते कुठेतरी आत्ता होतंय. पहिली 2-1 वर्ष मी सुद्धा चाचपडत होते, पण खूप काही दिलंय ते उंच माझा झोकामधल्या रमा व्यक्तिरेखेने. आणि निश्चितपणे खूप वेगळ्या पद्धतीचं काहीतरी दिलंय एका लग्नाची तिसरी गोष्ट मधल्या ईशाने. दोन्ही व्यक्तिरेखांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने भरभरून दिलं. उंच माझा झोकाने एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी आणि तिची वैचारिक आणि सगळी भूमिका पडताळून पाहण्याची संधी दिली. एका लग्नाच्या तिसऱ्या गोष्टीमधली जी ईशा होती तिने खूप माझ्यासारखी एक मुलगी मला साकारायला मिळाली आणि खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करता आले. त्या वरवर साध्या वाटणाऱ्या भूमिकेमध्ये खूप वेगवेगळे पदर होते, वेगवेगळे कंगोरे होते, ते धुंडाळून बघता आले. त्याबद्दल निश्चितपणे मी आमचे निर्माता दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, विनोद लव्हेकर आणि माझे सगळे सहकलाकार उमेश या सगळ्यांची मनपूर्वक आभारी आहे. कारण खूप मेमोरेबल झाली ती अख्खी प्रोसेस आमच्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी ती म्हणूनच अविस्मरणीय ठरली. आणि त्याच्यात ती तुमची जी गंमत असायची, छोट्या छोट्या कविता असायच्या, ती काय असायचं, म्हणजे ते तुम्ही कसं करायचं? ऍक्च्युली मला असं वाटतं की त्याचं खूप मोठं श्रेय हे आमचा पटकथाकार संदेश कुलकर्णी आणि संवाद लेखक सागर देशमुख त्यांना जातं. कारण सुरुवातीला संदेश दादांनी असं ठरवलं होतं की त्यांच्या दोघांमध्ये जरी ते आजच्या पिढीतले असले तरी एक खूप छान तरल असं शेअरिंग असू शकतं का, तर ते कशा पद्धतीने व्यक्त करता येईल. की ते वकील आहेत, आपापल्या प्रोफेशन मध्ये खूप नावाजलेले आहेत दोघही जण, पण त्याचबरोबर कुठेतरी ते खूप हळवे आहेत एकमेकांसोबत असताना. आणि मग ते शेअरिंग एकमेकांची, ते छोट्या छोट्या कविता असतील, मग त्या इंदिराबाईंच्या असतील किंवा वसंत आबाजी डहाक्यांच्या असतील, किंवा एका वेळेला तर मला वाटतं मी माझीच एक कविता म्हटली होती मालिकेत. तर याच्यातनं मला असं वाटतं की खूप छान लोकांनाही एक आस्वाद घेता यायचा त्यातनं. कारण जनरली डेली सोप्स मध्ये कविता वगैरे आपल्याला नाही मिळत ऐकायला, पण एक वेगळा प्रयोग म्हणून आमच्यासाठी तो खूप छान होता. कारण कविता रिसाईट करायला मिळणं, त्यातला भाव समजून घेणं हे आम्हालाही खूप मजेशीर छान अनुभव देणार. आणि तो सादर करताना प्रत्येक वेळेला वेगळ्या पद्धतीने आपण काहीतरी त्याच्यातून आपल्याला मिळत. एक्झॅक्टली. सो अप्रोच आपला त्या व्यक्तिरेखेकडे बदलायचाच, त्यामुळे बदलून जातो, म्हणजे छान होऊन जातं सगळं असं वाटतं मला. अगदी. आपल्याला पुढचा प्रश्न मारुती माने विचारतात कल्याणहून. विचारा. नमस्कार. नमस्कार. सुरवा मॅडम नमस्कार. नमस्कार. कल्याणहून मारुती माने बोलतोय. हॅलो. तुमचा प्रश्न विचारा. हा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या भूमिका साकारता, विविध प्रकारच्या भूमिका साकारता, त्यामागे तुम्ही काय मोठा अभ्यास वगैरे करता का, किंवा त्या अभ्यास भूमिकेसाठी काय वेगळं काय करता का तुम्ही? म्हणजे पर्टिक्युलर त्या भूमिकेशी जोडलेलं काय असेल तर. आणि दुसरं, तुम्ही लेखक आहात, कवयित्री आहात, अभिनेत्री आहात. आता 3 टप्पे तुम्ही पूर्ण केलेत. मला वाटतं 5वा टप्पा तुम्हाला आम्ही आंतरराष्ट्रीय चित्रपट याच्यामध्ये बघायचं का, म्हणजे दिग्दर्शन अमुक तमुक या गोष्टी. बापरे. सगळ्यात आधी मी थँक्यू म्हणेन या शुभेच्छांसाठी. होपफुली असं काहीतरी एक छान प्रोजेक्ट यावं आणि काहीतरी नवं करण्याची त्यातूनही संधी मिळावी अशीच प्रार्थना करेन देवाकडे. भूमिकेचा अभ्यास म्हणजे डेफिनेटली समजा तशी भूमिका आली तर त्या दृष्टीने नक्कीच वेगळा विचार केला जातो. जसं मी मगाशी म्हटलं की उंच माझा झोकामधली भूमिका होती, त्यामध्ये फक्त नुसतंच जाऊन आता काम करूया असं व्हायचं नाही. तर काही पुस्तकं वेगळी वाचणं त्याच्यासाठी आवश्यक असलेली, किंवा त्यांची एक वैचारिक भूमिका समजून घेताना आपण आपली पाटी कोरी करणं आधीची, हे खूप जास्त महत्वाचं होतं. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की आमचे दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान, लेखिका अरुणा जोगळेकर यांनी खूप मोठा एक सतत पाठीशी हात ठेवला की नेमकं काय वाचायला पाहिजे, किंवा काय वाचण्यामधनं तुमचा ताजेपणाही जाणार नाही त्या भूमिकेमधला, आणि तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करताय. खूप उथळती भूमिका वाटता कामा नये, कारण खूप जबाबदारीचं एक काम आम्ही घेतलं होतं. न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई रानडे ही अख्ख्या महाराष्ट्राला आदरणीय अशी व्यक्तिमत्व आहेत. सो कुठेही आपण त्याच्यात ते साकारताना कमी पडणार नाही ना, अशी एक धाकधूक आम्हाला सतत असायची. तर त्यासाठी निश्चितपणे काही पुस्तकांचं वाचन, काही आपला स्वतःचा विचार, काही चिंतन, काही दिग्दर्शकांच्या सूचना, ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करूनच प्रत्येक भूमिका साकारली जाते. त्यांनी आणखीन एक विचारलं होतं, दिग्दर्शनाची आवड आहे का, किंवा तसं काही तू करणार आहेस का? मला आवडेल,
पण इतक्यात तरी निश्चित नाही, कारण अजून मीच खूप शिकतेय म्हणजे. आणि दिग्दर्शक होणं ही फार मोठी जबाबदारी असते. मी ज्या आतापर्यंत दिग्दर्शकांबरोबर काम केलंय ते इतके ग्रेट होते सगळेजण, आणि त्यांच्याकडून सतत इतकं शिकायला मिळत होतं की त्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजून पुष्कळ अवकाश आहे. मला खूप अभ्यासाची गरज आहे. त्या भूमिकेमध्ये देखील आत्ताच त्यांच्या अपेक्षा एवढ्या आहेत की त्या भूमिकेमध्ये तू पोहोचल्यावर तर आणखी असेच फोन कॉल्स वाढत राहणार आहेत. आपल्याला पुढचा प्रश्न सुषमा विचारतायत सोलापूरहून. विचारा सुषमा. सुषमा, तुमचा प्रश्न विचारा. हा, मॅडमला बोलायचंय. हो हो. मॅडमला म्हणायचं की हा एका लग्नाची तिसरी. हॅलो. हा हा. हा, एका लग्नाची तिसरी जी गोष्ट काढली त्यांनी तुम्ही सिरियल, हो, हा, ती खूप कार्यक्रमाला आम्हाला सगळ्यांना आवडलेली. थँक्यू. आणि ह्याच्या पुढे परत दुसरी कुठली एखादी कार्यक्रम वगैरे काढणार आहे किंवा पिक्चर वगैरे करणार आहे ह्याचं विचारायचं होतं मॅडमला. सिरियल आता इतक्यात मी लगेच करणार नाही नक्की, कारण मी सलग 3 मालिका केल्यात. मग एका लग्नाची दुसरी गोष्ट मधली कुहू झाली, मग उंच माझा झोका झाली, तिसरी गोष्ट झाली. सो आता काही दिवस तरी थोडासा स्वतःला ब्रेक म्हणून मी सिरियल करणार नाही. पण माझ्या 3 फिल्म्स या वर्षात प्रदर्शित होतील. त्यापैकी एक आहे बायोस्कोप, जो 4 दिग्दर्शकांनी मिळून केलेला एक थोडासा वेगळा प्रयोग आहे. तो या वर्षात रिलीज होईल. तसंच पैसा पैसा नावाची मी एक फिल्म केली आहे, जी सचित पाटील बरोबर मी आहे त्यात. आणि उमेश बरोबरच पीजी नावाची एक फिल्म केली आहे, ज्याचा दिग्दर्शक सुश्रुत भागवत आहे. सो ती सुद्धा यंदाच्या वर्षात रिलीज होईल. अशा 3 फिल्म्सची मी वाट बघते. आणि नाटक तर चालूच आहे. समुद्र नाटकाचे प्रयोग आहेत, नांदीचे प्रयोग आहेत. आता 100वा प्रयोग काही दिवसात आमचा असेल. सो या 2 गोष्टी सुद्धा आहेतच. सो ते ह्या चाललंच आहे त्याच्या बरोबरीने. अगदी. तुझ्या आणखीनही आवडीनिवडीविषयी खरं तर बोलणार आहोत की स्वतःला वेळ देणं आणि स्वतःला प्रत्येक भूमिकेविषयी अभ्यास करणं, त्याच्यातून शिकत जाणं, त्याच्यातून स्पृहा पण बघतोय की अभिनयामध्ये प्रगल्भ होत चाललेली आहे. या सगळ्याविषयी तिच्याशी गप्पा आणखीनही मारणार आहोत. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहोत. पण ब्रेकवर जाण्याआधी आमचा नंबर जरूर लिहून घ्या, जो आहे 022 66 899 263. डॉक्टर मेरे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला अमळनेरहून विकास मिसाळ प्रश्न विचारतायत. विचारा विकास. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मॅडम, आम्हाला आईविषयी एक कविता म्हणून दाखवा. कविता म्हणून दाखवा. आता म्हणायची असेल तर, नाही तर तू नंतरही म्हणू शकतेस, तशी काही घाई नाही. मी माझी एक आवडती कविता ऐकवते. आठवणी सरल्या स्वप्नांच्या घेऊन आले अवचित कोणी. आठवणी सरल्या स्वप्नांच्या घेऊन आले अवचित कोणी. नजरेमध्ये अनोळखी पण तीच जुनी भासली विराणी. उंबरठ्यावर पाऊल माझे अडखळले का उगा कळेना. उंबरठ्यावर पाऊल माझे अडखळले का उगा कळेना. थरथरला प्राजक्त जरासा खूण अंतरी तरी पटेना. ऋणझुणले अनुबंध जरासे सरून उरला जरा पुरिया. ऋणझुणले अनुबंध जरासे सरून उरला जरा पुरिया. नको नको म्हणताना बिलगे तुझ्या मिठीची साखर माया. तुझ्या मिठीची साखर माया. ही कोणत्या स्टेजमध्ये कविता लिहिलीस तू? खरंच नाही सांगता येणार आता. पण एक नक्की की ही लिहून झाल्यानंतर मला ना खूप छान वाटत होतं. खूप छान, म्हणजे असे कंटेंट फिलिंग जे असतं ना, तसं काहीतरी ही कविता लिहून झाल्यावर मला आलं होतं. आणि मी जे म्हटलं की तिसरी गोष्ट मध्ये आम्ही एक कविता माझी वापरली होती, ती कविता होती. ओके ओके. जरूर अशा आठवणी आमच्याशी शेअर करत राहा, कारण प्रत्येक याच्यामध्ये तू वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसलीस आणि प्रत्येक याच्यामध्ये तुझं व्यक्तिमत्व वेगवेगळं होतं. जरूर या गप्पा आपण सुरू ठेवणार आहोत. आपल्याला पुढचा प्रश्न शुभम विचारतायत दिव्याहून. विचारा शुभम. हॅलो मॅम, मला असं विचारायचंय की म्हणजे मी तुमच्या खूप सिरियल्स म्हणजे एका लग्नाची तिसरी गोष्ट पाहिली आहे आणि उंच माझा धोका सुद्धा पाहिली. मला त्या भूमिका खूप आवडल्या. आणि मला तुम्हाला आता असं विचारायचंय की आता इंडस्ट्रीकडे युथ जनरेशन खूप म्हणजे यायला निघाली किंवा मग त्यांना काम करण्यासाठी खूप आवडतं, तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल की म्हणजे त्यांना तुम्ही काय सांगाल की अभिनय करायचा असेल तर त्याने काय करावं आणि काय करू नये? बापरे, याने खूप मोठी जबाबदारी टाकल्यासारखं मला वाटतंय. कारण मी
मगाशीच म्हटलं की माझ्या कारकिर्दीची सुद्धा आता जस्ट सुरुवात झाली आहे. म्हणजे मी सुद्धा काम करायला लागून अशी खूप वर्ष झाले, त्याच्यातला भाग नाहीये. पण इतक्या दिवसांमध्ये एवढंच मला जाणवलं की तुम्ही खरोखरच या गोष्टीवरती मनापासून प्रेम करत असाल तर इथे नक्की या. पण फक्त आपल्याला थोड्या वेळापुरतं काहीतरी मजा वाटते बाहेरनं बघताना, म्हणून अशा दृष्टीने याच्याकडे पाहू नये, कारण मग थोडासा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. कारण शेड्यूल बदलतं तुमचं पर्सनल लाईफ तुम्हाला फार कमी उरतं तसं बघायला गेलं तर. आणि तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं. म्हणजे सलग 10 तास, सलग 12 तास तुम्हाला काम करायला लागतं. या एक्सटर्नल गोष्टी झाल्या, आणि इंटरनली तुम्हाला प्रत्येक भूमिकेला तुमचं पण काहीतरी द्यावं लागतं. सो तो वेळ आणि तितकी पॅशन समजा तुमच्यात असेल तर मात्र जरूर यावं. कारण खूप छान छान कलाकार, खूप छान लोक आहेत इंडस्ट्रीमध्ये, जे डेफिनेटली आपल्या सगळ्यांचं स्वागतच करतील. आणि खूप आव्हानात्मक देखील आहे. डेफिनेटली. जरूर. आपला पुढचा प्रश्न सुनील बोरकुल विचारतायत कल्याणहून. विचारा. नमस्कार स्पृहा मॅडम. नमस्कार. फक्त तुम्हाला थँक्यू बोलायचं होतं की एका लग्नाची तिसरी गोष्ट दिल्याबद्दल. कारण ही सिरियल बघण्यासाठी लिटरली आम्ही ऑफिस लवकर कामावरून 9 पर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करायचो. ठाण्याला काम करतो आणि मी कल्याणला राहतो. तर खूप म्हणजे तुम्हाला असं वाटायचं की 24 तास जरी तुम्ही स्क्रीनवर असता तर ते बघत राहतो. आणि I used to watch your repeat telecast also. Thank you very much for this wonderful serial. थँक्यू सो मच. प्रतिक्रिया खूप मिळत असतील ना, म्हणजे ही तर एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्हणून. हो, ऍक्च्युली त्यांना मी पुन्हा एकदा थँक्यू म्हणेन, कारण आम्ही सगळ्यांनीच ती प्रोसेस म्हणून खूप एन्जॉय केली होती. म्हणजे एक टीम म्हणून आमच्या सगळ्यांचं इतकं घट्ट एकमेकांची नातं आहे, ट्युनिंग आहे. निर्माते दिग्दर्शकच नाहीत फक्त, तर एकमेकांशी सगळे कलाकार सुद्धा बांधलेले आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आता सिरियल संपून इतके महिने झालेत तरी सुद्धा आम्ही सगळे एकमेकांचे तितकेच जोडलेले आहोत अजून सुद्धा. आणि कदाचित हीच जी ऑफस्क्रीन आमच्यातली ओढ आहे किंवा बंध आहेत, ते कुठेतरी डेफिनेटली एक फॅमिली म्हणून जेव्हा आम्ही पोर्ट्रे होत असतो तेव्हा ते जाणवत असतील. सो त्याच्यामुळे एका लग्नाची तिसरी गोष्ट वॉज अ वंडरफुल प्रोसेस, जी आम्ही सगळ्यांनी फार मनापासून एन्जॉय केली. आणि त्यातला बराच काय मी म्हणेन 100% वाटा हा आम्हाला एकत्र बांधून ठेवणारा आमचा दिग्दर्शक विनोद लव्हेकर त्याचा होता. अगदी. तुझ्या आणखीन प्रोजेक्ट्स बद्दल गप्पा मारायच्या. एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. आणि त्यासाठी आमचा तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठीचा नंबर आहे 022 66 899 263. टॉक टाइममध्ये तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. खरं तर माझ्याकडून एक चूक झाली. मी अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्पृहाला विश करणार होते, कारण तिला आता मिर्ची अवॉर्ड्स मिळालेला आहे. तो क्षण कसा होता, कारण अवॉर्ड्स तर खूप असतात, पण बावरे प्रेमसाठी मिळालेला तो पुरस्कार, ती आठवण. नाही, मिर्ची म्युझिक अवॉर्ड यावर्षीचा माझ्यासाठी फारच स्पेशल आहे. कारण एकतर लिरिसिस्ट म्हणून मला मिळालेला हा पहिला अवॉर्ड. म्हणजे त्यासाठी एकतर अजय नाईक आमचा दिग्दर्शक बावरे प्रेम व्हायचा, त्याला खूप खूप थँक्यू मी म्हणेनच. कारण त्याने मला हे पहिलं गाणं लिहायची संधी दिली फिल्म मधलं. मी लिहित होते गाणी, पण ती नॉन फिल्म म्युझिक साठी होती. बरीच गाणी झाली होती, पण अजयनी जेव्हा फोन केला तेव्हा मला असं वाटलं, अरे ओके बरं लिहूया फिल्मसाठी गाणं, वेगळं आहे. मग त्याने खूप छान ते सगळं एक्सप्लेन केलं, काय असणार आहे, कशा पद्धतीने तो ते पिक्चराइज करणार आहे. त्याची चाल पण फार गोड होती. आणि सिद्धार्थ आणि उर्मिला आहेत त्या फिल्म मध्ये, ते दिसलेत पण फार सुंदर दोघं त्या गाण्यात. आणि त्याच्यासाठी मिळालेला हा अवॉर्ड आणि वर्षातलं पहिला अवॉर्ड. सो इट इज व्हेरी स्पेशल एका अर्थाने. आणि मजा येते त्यामुळे मला. कारण आतापर्यंत तू पडद्यावरती गाणं कदाचित सादर केलं असेल किंवा गुणगुणली असेल, पण आपल्या शब्दांवर कोणीतरी परफॉर्म करतंय हे थोडंसं दडपण होतं, किंवा असं काहीतरी ते विचार येत होते कविता किंवा ते गाणं लिहिताना? नाही, मी थोडंसं इमॅजिन केलं होतं की सिद्धार्थ आणि उर्मिला कसे दिसतील, किंवा ते दोघं इतके छान आहेत की ते कसं ते परफॉर्म करतील ह्याची मलाही उत्सुकता होती. आणि या गोष्टी कुठेतरी मला वाटतं गाणं लिहिताना पण मदत करतात थोडं. मला तरी त्याची झाली मदत. त्यातला एक थोडासा मुखडा. अरे बापरे. म्हणजे गाऊन नाही ना, नॉर्मल. बावरे प्रेम हे बावरी प्रीत ही,
बावरे प्रेम हे बावरी प्रीतही, सावळी सांजही ये तशी लाजुनी, गुंतला जीव माझा थांगना या नभाचा, साद ये कोठुनी धुंद वेड्या म्हणी, बावरे प्रेम हे बावरी प्रीतही. थँक्यू. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतायत राजेश्वर पवार नंदुरबारहून. विचारा प्रश्न. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी नंदुरबार जिल्ह्यात म्हणजे अतिशय दुर्गम भागातून हा फोनही लागला, त्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे. अगदी मॅडमांचा म्हणजे एका लग्नाची तिसरी गोष्ट हे नाटक आहे ते आम्ही आमचे मित्र ग्रुपमध्ये मस्त पाहत होतो. ते खूप आवडत होतं आम्हाला, त्यामुळे मॅडमांशी बोलताना मला खूप आनंद होतो. थँक्यू. माझा प्रश्न असा आहे की मी नंदुरबार जिल्ह्यातील मॉडेल स्कूलवर अक्कलकोट मॉडेल स्कूलवर शिक्षक आहे आणि कालच आमच्या मुलांनी लिहिलेल्या कवितांचं एक हस्तलिखित आम्ही प्रकाशित केलं. तर मग त्या मुलांना, आमच्या विद्यार्थ्यांना मॅडम तुम्ही काय मार्गदर्शन करणार? काही कवी कवयित्री आमच्या शाळेत आहेत छोट्या छोट्या, त्यांना. अरे किती छान. मुळात या सगळ्या लहान लहान मुलांना पण लिहावंसं वाटतंय. सो हीच खूप सुंदर गोष्ट आहे. आणि तुमच्यासारखे राजेश्वरजी तिथे उत्तम शिक्षक आहेत जे त्या मुलांमधले कलागुण हेरून त्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये ते अभ्यास अशा अडकवत नाहीयेत. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेतात. त्यासाठी तुमचंही खूप खूप अभिनंदन. आणि काय सांगू मी या सगळ्या छोट्या मित्रांना की त्यांनी खूप छान वाचावं जास्तीत जास्त. त्यांच्याकडे खूप सारे शब्द यावेत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना जे वाटतंय जसं वाटतंय तसं त्यांनी मनापासून उतरवून काढावं. यापेक्षा आणखीन काय शुभेच्छा देऊ त्यांना. क्या बात आहे. शाळा आणि शिक्षण आणि लेखन म्हटल्यानंतर असा एक प्रश्न तुलाही की तू कधीपासून लिहायला लागलीस? म्हणजे तुझ्याकडे हा सगळ्या शब्दांचा खेळ तू कधी तुझ्यासमोर यायला लागला? मी 9वीत असल्यापासून कविता करते. इनफॅक्ट एका पुरस्कार स्पर्धेच्या निमित्ताने बालश्री नावाचा जो पुरस्कार असतो त्याच्यासाठी मी लिहायला लागले. आणि आपण शिक्षण, शिक्षक, शाळा याबद्दल बोलतोय. सो मी पुन्हा एकदा हे सांगेन की माझ्या ज्या शिक्षिका आहेत विद्याताई पटवर्धन, माझ्या गुरु, माझ्या मेंटॉर, ज्यांना हे आधी कळलं की मला काहीतरी लिहिता येतंय आणि ते त्यांनी हुडकून काढलं, मला त्यांनी त्या स्पर्धेला पाठवलं, तिथे माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं की येस आपल्याकडे हेही काहीतरी आहे. आणि मग त्या दृष्टीने डेफिनेटली जास्त प्रयत्न मी केले किंवा वाचन वाढवलं, लिहू लागले आणखीन केअरफुली, कॉशियसली. ओव्हरऑल बघता मी वक्तृत्व स्पर्धांची भाषणं वगैरे आपण लिहितो ना, ती खूप लहानपणापासून म्हणजे 3री 4थी पासून लिहिते. पण कवितेकडे बघायचा एक वेगळा अप्रोच मला या स्पर्धेने दिला आणि व्यक्त होण्याचा एक अप्रोच त्यानंतर थोडासा आणखीन वाचन, आपला स्वतःचा एक विचार यातनं येत गेला. आणि पहिल्या ओळी किंवा असं ते तो जे म्हणतो सृजन म्हणू शकतो आपण त्याला, ते काय होते? म्हणजे ते आपण की आपण लिहितोय आणि आपण व्यक्त होतो आहोत. आम्हाला एक विषय दिला होता त्या बालश्री स्पर्धेमध्ये, काही शब्द दिले होते, अभ्यास, परीक्षा, टेन्शन, पेपर, मार्क, थापा, निकाल. आणि मी 9वीत होते. सो त्या वयाच्या मुलांचं जे सगळं फ्रस्ट्रेशन असतं की अभ्यास करा, सगळीकडे एकच धोशा, आई बाबांच्या वाढत्या अपेक्षा खरंच पूर्ण करू कशा, अभ्यास, परीक्षा, मार्क, टक्के यांना हल्ली एवढंच कळतं, आपलीच मुलगी यावी बोर्डात असंच सर्वांना वाटत असतं वगैरे अशा पद्धतीची ती एक कविता होती. त्यावेळेला मुळात आपण कविता करतोय ह्याचंच एक कौतुक मला वाटलं की अरे वा, आपल्याला असं काहीतरी आलंय करता. पण नंतर मात्र हळूहळू असं लक्षात यायला लागलं की आपल्याला व्यक्त होण्यासाठीचं सगळ्यात हे जवळचं माध्यम बनलंय आता. त्यामुळे त्या दृष्टीने त्याकडे मी पाहायला लागले. जे आधी तितक्या सिरियसली मला मराठीच्या पुस्तकातल्या कविताही मी वाचायचे नाही कधी छान आवडीने, पण नंतर त्यांच्याकडेही बघायची एक नजर वेगळी मिळाली किंवा त्यातनं आपल्याला काय नवं मिळतंय हे सतत शोधायला लागले मी. अगदी. खरं तर या गप्पा अशाच ब्रेक न घेता तुझ्याशी माराव्याशी वाटतात आणि असेच फोन कॉल्स तुमचे देखील येत राहावे असं वाटतंय. पण एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत आणि ब्रेकवर जाण्याआधी आमचा नंबर 022 66 899 263. डॉक्टर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दादरहून निमिष बेंद्रे आपल्याला प्रश्न विचारतात. विचारा निमिष. निमिषचा फोन कट झालेला आहे. आपल्याला पुढचा प्रश्न भारत वावळ विचारतात. विचारा. तुझं जे नाटक चालू आहे नांदे खूपच गाजते आणि तू मोर या चित्रपटात अतिशय उत्कृष्ट भूमिका केलीस.
मला असं विचार की तू मराठी टीव्ही सिरियल नाटकी आणि चित्रपटात चांगल्या भूमिका करीत आहेतच, पण त्याचबरोबर तुला अनेक कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली. तर तुझ्यात मला वाटतं 2 कविता संग्रह अति जबरदस्त प्रसिद्ध झाल्यात. त्यापैकी पहिला कविता संग्रह हा लोपामुद्दा आणि दुसरा चांदण चुरा. तर ह्या दोन्ही संग्रहांना अतिशय खूप प्रतिसाद मिळाला. तर तुला हे कसं जमलं आणि तू कोणत्या प्रकारे तुला प्रेरणा मिळाली त्याबद्दल सांगशील? धन्यवाद. थँक्यू सर. चांदण चुरा हा पहिला काव्यसंग्रह माझा. तो प्रकाशित होऊन आता 5 वर्ष झाली आणि 5 वर्षांनी लोपामुद्रा मी आत्ता नुकताच प्रकाशित केला. मुळात प्रेरणा कशी मिळाली, मी लिहितच होते सतत, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कवींना भेटत होते. माझ्या नशिबाने मला फार छान माणसं भेटत गेली प्रत्येक टप्प्यावर. मग ते वैद्य सर असतील, शंकर वैद्य, अरुण म्हात्रे, नलेश पाटील किंवा अरुणाताई ढेरे. सो या सगळ्या माझ्या मोठ्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी मला फार छान सपोर्ट केला. काय वाचायला पाहिजे ते सांगितलं, काय अभ्यास करायला पाहिजे ते सांगितलं आणि प्रत्येक पावलावरती माझ्या चुका सुद्धा छोट्या छोट्या दाखवल्या की इथे हे करेक्शन केलं, हे रेक्टिफिकेशन केलं तर कविता आणखीन कशी छान होईल किंवा मुळात चांगली कविता म्हणजे कशी असते ते ओळखायला त्यांनी शिकवलं. आणि एक पॉइंट असा येतो ना, आपण मगाशी लहानपणीच्या कवितांबद्दल बोललो, पण त्यावेळेला कुठेतरी थांबायला पण लागतं आपण तेव्हा मध्ये, की मग आपल्यालाच कळतं की आता आपण चांगलं लिहितोय का थोडंसं किंवा आणखीन बेटर लिहू शकतोय का. तर तसं माझ्या बाबतीत या सगळ्या लोकांमुळे झालं. मला फार सुंदर वेळेला ही सगळी माणसं भेटत गेली हळूहळू करत. आणि मी जे म्हणतीये मगापासून की व्यक्त होणं ती गरज असते, आपल्याला राहवत नाही त्याच्याशिवाय, किंवा चुकल्यासारखं वाटतं, ते नाही झालं आपल्याकडून तर काहीतरी आपण कमी पडतोय असं वाटतं. सो या एका मे बी अपरिहार्यतेतून ते आलेली गोष्ट आहे की भाग आहे मला आता लिहिणं, मला पर्यायच नाहीये लिहिल्याशिवाय असं जेव्हा वाटलं त्याच वेळेला मी कविता लिहित गेले. आणि बघता बघता त्याचं पुस्तकच झालं. म्हणजे त्यासाठी तर अनेकच लोकांनी हातभार लावले. म्हणजे सुरुवातीला चांदण चुराच्या वेळेला मी लहान होते वयाने, पण तेव्हा अक्षरग्रंथ प्रकाशनाच्या डॉक्टर रामदास गुजरात यांनी ते पुस्तक केलं आणि आता तारांगण प्रकाशनाच्या मंदार जोशींनी अगदी ठामपणे ते त्याच्या मागे उभे राहिले. आणि मला खूप आनंद होतोय सांगायला की लोपामुद्राची पहिली आवृत्ती संपलीये, वाचक नव्या आवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत आणि 1 महिन्याभरात आम्ही लोपामुद्राची दुसरी आवृत्ती घेऊन येऊ आपल्या सगळ्यांपुढे. अगदी. आणि अशाच आवृत्ती आणखीन प्रकाशित करा, म्हणजे तू दमून जाशील इतक्या आवृत्ती खरं तर प्रकाशित होते आणि आणखीन तू लिहित राहाच. आपण इतरही प्रश्नांसह तुमच्या भेटणार आहोत. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IVM बुकमध्ये. डॉक्टर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बदलापूरहून आपल्याला वृषाली प्रश्न विचारतायत. विचारा. हॅलो. हा हॅलो स्पृहा, मी तुझी खूप मोठी फॅन आहे. थँक्यू. मी तुझ्या सगळ्या मालिका बघितल्यात. मला असं विचारायचं की तुझा ड्रीम रोल काय आहे आणि तू कशा पद्धतीने काम करतेस? बर. मला खूप म्हणजे काय सांगू मी, मला कित्येक भूमिका आहेत ज्या जेन्युइनली करायची इच्छा आहे. खूप 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 रोल्स. म्हणजे दरवेळेला असं होतं ना की एक अभिनेत्री म्हणून थोडासा हेवा वाटत राहतो की आई शपथ हे आपल्याला का नाही मिळालं करायला. मग त्याच्यात स्मिता पाटील, मी खूपच मोठी फॅन आहे त्यांची. सो त्यांचे बहुतेक सगळे फिल्म्स त्यांनी केलेल्या ह्या मला वाटतं की आई शपथ याचा रिमेक झाला ना तर त्याच्यात आपण असायला पाहिजे. आपण इंग्लिश फिल्म्स बद्दल समजा विचार केला तर मला ब्लॅक स्वान मध्ये जी नताली पोर्टमनने केलेलं काम आहे ते खूप आवडतं आणि तशा सारखा काहीतरी एक डार्क कडे जाणारा रोल कधीतरी करायला मिळावा अशी खूप इच्छा आहे. जुलिया रॉबर्ट्स माझी खूप आवडती अभिनेत्री आहे. सो तिच्या सगळ्याच भूमिका ज्या कुठेतरी लाईटही असतात पण ते लाईट भूमिका करता करता ती कधी तुमच्या डोळ्यात पाणी आणते तुम्हाला कळतही नाही. सो अशा पद्धतीची ती सहजता जी तिची आहे तसं काहीतरी आपल्याला कुठेतरी दाखवता येईल का कुठल्या भूमिकेतून. असे अनेक रोल्स. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की मोठी स्वप्न बघायला काय हरकत आहे. म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरावेत बरोबर आहे, पण कधी कधी
पाय मोठे केले की आपोआप अंथरूण मोठं होऊ शकतं मे बी. आणि तिचा आणखीन एक असा छोटा प्रश्न होता की कशा पद्धतीनं काम करतेस, म्हणजे कदाचित तिला असं म्हणायचं असेल की व्यक्तिरेखेबद्दल असेल किंवा तुझी पद्धत काय आहे, अभ्यास करतेस का आधी, असं काहीतरी प्रश्न असेल तिचा. मला असं वाटतं मी एक मजा घेत घेत काम करते. मुळात सगळ्यात छान गोष्ट ही आहे की मी जे काम करते आता ते अतिशय आवडतं आणि माझ्या आवडीचंच काम हा माझा व्यवसाय आहे. त्यामुळे मला खूप खूप एन्जॉय करता येतं त्याच्यात. आसपास बरेच मित्र असतात जवळचे काम करताना, त्याच्यामुळे तीही एक गंमत असते की आपण आपल्या आवडीच्या लोकांबरोबर काम करतो आहोत, त्यात सुद्धा मजा येते. तिसरी गोष्ट पुन्हा एक त्याच्यात अशी आहे की थोडासा प्रत्येक भूमिकेबरोबर तुम्ही पण बदलत असता किंवा प्रत्येक भूमिका आपण जे बोलताना मगाशी म्हटलं की तुम्हाला काहीतरी देत असते. सो हा सगळा एकूण अनुभव फार समृद्ध करतो प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला. म्हणजे मी खूप मोठे मोठे शब्द वापरते असं नाहीये, पण खरोखरच त्यातनं तुम्हाला प्रत्येक वेळेला छोटी छोटी एखादी गोष्ट मिळत जाते. काही स्वतःबद्दल सुद्धा नवीन नवीन कळत राहतं. आणि हे जे नाविन्य आहे ना प्रत्येक दिवशीचं, की रोज उठून माझ्यासाठी एक नवीन दिवस असतो, ते एन्जॉय करायला मला सगळ्यात जास्त आवडतं. त्यामुळे मजा घेत घेत काम करते, हीच कामाची पद्धत आहे. अगदी. आपल्याला पुढचा प्रश्न पुण्याहून अजित मेहते विचारतायत. विचारा अजित. स्पृहा मॅम, मी अजित बोलतोय. माझा प्रश्न होता की तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे तुमच्या करिअरच्या याच्या संदर्भात? बर. प्रेरणास्थानी कोण आहे तुझ्या? 2 व्यक्ती. एक तर विद्याताई माझ्या गुरु आहेत, त्या ज्यांच्यामुळे मी आहे आज इथे, किंवा मी जशी काही घडले ती त्यांच्यामुळे घडले. सो विद्याताई ही एक खूप मोठी प्रेरणा होती या क्षेत्रात येण्यासाठी. आणि दुसरी महत्वाची प्रेरणा ज्यांच्याकडे बघून मी ठरवलं की किंवा ज्यांचं काम बघून मला प्रत्यक्ष भेटण्याची त्यांना संधी मिळण्याचा काहीच प्रश्न नव्हता, परंतु स्मिता पाटील ही एक खूप मोठी प्रेरणा आहे माझ्यासाठी. त्यांच्याकडे बघून, त्यांच्या फिल्म्स बघून नेहमी असं वाटायचं की काम करता यावं तर असं काम करता यावं, अशा पद्धतीचं इतक्या कन्व्हिक्शननी आणि इतक्या पॅशननी काम करता यावं. सो काम करण्यासाठीची प्रेरणा स्मिता पाटील आहे डेफिनेटली. अगदी. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येणार आहोत आणि एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. तुमच्याही फोन कॉल्सची वाट बघतोच. पहा फक्त IBN लोकमत. टॉक टाइमला तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या भागात सुरू आलेलो आहोत. तू लिहिते आहेस, तू ऍक्टिंग करते आहेस, सगळं आहे. तुला आता नुकताच पुरस्कारही मिळाला. या सगळ्या पलीकडे जाऊन खूप गोष्टी करायच्या बाकी आहेत. नाटक झाल्यानंतर काय करावं असं वाटतं की आता हे मला करायचं आहे, असं काही डोक्यात आहे? माझी खूप जेन्युइनली इच्छा आहे की आता एखादी छानशी फिल्म करावी परत. एखादी काय सांगू, म्हणजे वेगळ्या पद्धतीचीच असेल असंही काही नाही, पण आता कुठेतरी सिरियल्स झाल्यात, मी सतत नाटक पण करते आहे, पण त्याच्या जोडीने प्रत्येक अभिनेता आणि प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते की आता एक छान फिल्म असावी. येणाऱ्या या ज्या 3 फिल्म्स आहेत त्या वर्षातल्या, त्या निश्चितच आहेत आणि प्रत्येक फिल्म एकीपेक्षा वेगळी आहे. सो त्या झालेल्या बघणं हे सुद्धा एक आनंदाचीच गोष्ट आहे. पण आता आणखीन एक काहीतरी नवं घेऊन यावं असं वाटतंय. आणि त्याच्याच बरोबरीने कवितांशी किंवा साहित्याशी संलग्न असलेले असे काही कार्यक्रम करायची माझी इच्छा आहे या वर्षात. तो माझा एक लॉंग टर्म प्रोजेक्ट आपण म्हणूया. तसं मनात आहे की वेगवेगळ्या शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या, पुणा, नाशिक, कोल्हापूर असेल, सांगली असेल, या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या कविता पोहोचवता येतील का ह्याचा प्रयत्न, त्याचा विचार माझा चालू आहे, वेगळ्या कॉन्सेप्ट घेऊन. आणि खरं तर म्हणजे तू जसं म्हणतेस की शब्द वगैरे हे सगळं ठीक आहे, पण माझ्या PCR मध्ये म्हणजे माझे कलिग सध्या मला सांगतात की तू कुहूचा आवाज किंवा तू काहीतरी असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असं काहीतरी वेगळ्या आवाजात, तसं मी ऐकलंय. हा, ते खरं आहे का? माझ्याकडे बघून बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मी खूप सिरियस मुलगी आहे, तर तसं नाहीये. मी अत्यंत सतत टाइमपास करणारी एक माझ्या वयाचीच मुलगी आहे. पण बरं, असावा सुंदर नाही, तू मला तुझ्या आवडीचं एखादं लहान मुलांचं गाणं सांग, कुठलंही. नाचरे मोरा किंवा असं काहीतरी. आता हे नाचरे मोरा समजा तुझ्याकडे कोणीतरी पाहुणे आले आणि तुझ्याकडे एक 2.5-3 वर्षाची मुलगी आहे, तर ती कसं
ओके, माझे थोडासा आवाजच बसलाय आज. मग मी थोडं एक तोना सोडी गाऊन दाखवते पण ओके. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. कळा कळा कापूस पिंजला रे, ढकान शिवारा झुंजला रे. आत तुझी पारी वीज देते ताली, आत तुझी पारी वीज देते ताली. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. टू डू डू डू. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. मस्तीखोर. आणखीन खरं गप्पा मारायच्या होत्या पण आपल्याकडे वेळ संपतोय. पण अशीच मस्ती करत राहा, अशीच लिहिती राहा. थँक्यू सो मच. इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोक.